नमस्ते. आज आपण ज्वारीची भाकरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. प्रथमतः मी ज्वारीचं पीठ घेतलेले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले. आता हे पीठ मळत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचे. जास्त पाणी एकदम घालायचं नाही, नाही तर आपलं पीठ पातळ होईल. आता हे 2 ते 3 भाकरीचं मी पीठ घेतलेले. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे मी मळून घेते पीठ. बघा, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होईल असं करायचं नाही. मध्यम असं आपलं पीठ मळून झालं पाहिजे. अशा रीतीने व्यवस्थित आपण मळून घ्यायचे. आता ही ज्वारी आपल्याला घेताना पांढरी ज्वारी बघून घ्यायची, टपोरी ज्वारी. त्याचं पीठ आपल्याला चांगलं मिळतं ज्वारीचं. अशा रीतीने मी गोळा मळून घेतले. आता 3 भाकरीचं पीठ आहे, त्यातला एकच गोळा मी बाजूला करून व्यवस्थित मळून घेते. बघा, छान मऊ करायचं आपल्याला ते पीठ, म्हणजे आपली भाकरी छान होते. बघा, आधीचं पीठ आणि हे पीठ मऊ झालेलं आहे आपलं. अशा रीतीने मी गोळा तयार करून घेते भाकरीसाठी. आता ही भाकरी जी मी थापणार आहे ती परातीमध्ये न थापता पोलपाटावर थापणार आहे, म्हणजे आपली भाकरी छान गोल होते. थोडंसंच पीठ घ्यायचंय पोलपाटावर आणि त्याच्यानंतर अशा रीतीने थापून घ्यायची आपल्याला व्यवस्थित भाकरी. पोलपाटावर जास्त पीठ नाही टाकायचं आपल्याला, थोडंसंच पीठ घ्यायचं, नाही तर भाकरी आपली व्यवस्थित होत नाही. मग अशा रीतीने छान थापून घ्यायची आपल्याला भाकरी. गोल अशी भाकरी आपली थापून झालेली आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. बघा, सुंदर अशी आपली भाकरी थापून झालेली आहे. बघा, तर बाजूला मी तवा तापत ठेवलेला आहे. आता भाकरी तव्यामध्ये टाकताना आपल्याला दोन्ही हाताचा वापर करायचा आहे. अशा रीतीने तव्यामध्ये टाकायची, नाहीतर मग आपली भाकरी तुटेल एकच हाताने उचलली तर. आता थोडंसंच पाणी आपल्याला भाकरीला लावायचं, जास्त नाही. पूर्ण कडेला व्यवस्थित आपण पाणी लावून घ्यायचे. हे 2च मिनिटे झाले की आपण भाकरी उलटलेली. आता भाकरी शेकली की नाही थोडंसं उलटणं आपल्याला हे करून बघायचे, खालून भाकरी शेकली की नाही. अशा प्रकारे भाकरी बाजूला झाले म्हणजे खालच्या बाजूने आपली भाकरी थोडी थोडी शेकत आलेली. शेकली नसेल तर परत आपण अशा रीतीने खालची बाजू आहे जी भाकरीची ती शेकून घ्यायची. बघा, व्यवस्थित रीतीने खालची बाजू शेकून झाल्यावर आपल्याला मग पलटी करायची आपल्याला भाकरी. बघा, खालची बाजू आपली व्यवस्थित शेकून झाली. आपण आता पलटी केलेली. भाकरी छान प्रकारे फुगत आहे. बघा, सुंदर आपली मऊ अशी भाकरी तयार होते. हा भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची भाकरी तुम्ही करून बघा. अगदी नवशिके जरी असतील ना भाकरी करणारे, तरी तुम्हाला भाकरी जमेल. सराव करा. अशा रीतीने छान तुम्हाला भाकरी करता येईल. सुंदरशी भाकरी आपली शेकलेली आहे. बघा, खूप छान भाकरी होतात. तुम्ही घरी करून पहा अशा प्रकारे. थँक्यू.